नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. मिरज पंचायत समितीच्या पहिल्याच मासिक मीटिंगमध्ये दोन्ही महापुरुषांच्या नावाचा ठराव केला जाणार. आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले. मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आणि सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी माजी नगरसेवक सचिनदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यांच्या लढ्याला यश आले आहे असेही डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी सांगितले. मिरज तालुक्यातील आणि सांगली जिल्ह्यातील सर्व स्वाभिमानी आंबेडकरी समाजातील माझ्या धम्मबंधूंना माझा मानाचा क्रांतिकारी जय भीम. आणि आज मी एक महत्त्वाचा विषय घेऊन आपल्यासमोर आलो आहे की गेल्या काही दिवसांमध्ये मिरजेतील जी पंचायत समितीची नवीन प्रशासकीय इमारत उभी राहिलेली आहे, या नवीन प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं आणि त्या इमारतीमधील सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी मिरज तालुक्यातील आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना होत्या आणि त्या भावनेचा आदर करून एक आंदोलन झालं. त्या आंदोलनाचं नेतृत्व आदरणीय आमचे धम्मबंधू माजी नगरसेवक सचिनदादा सावंत यांनी केलं आणि त्यांच्यासुद्धा या आंदोलनाला आज यश आलं असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि निश्चितपणानं आज सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरज विधानसभेचे विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे साहेबांनी आज या मिरज पंचायत समितीचे जे सभापती आणि उपसभापती नियुक्त झालेले आहेत, ज्यांची निवड झालेली आहे, त्या आदरणीय आमच्या भगिनी राणीताई मोरे सभापती आणि उपसभापती शेजूळ काकी यांनासुद्धा आदरणीय सुरेशभाऊ खाडे यांनी सांगितलेलं आहे की पंचायत समितीच्या येणाऱ्या पहिल्या सभेमध्ये या पंचायत समितीची नवीन जी प्रशासकीय इमारत आहे त्या इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव तसेच त्या इमारतीतल्या सभागृहाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यासंदर्भातले ठराव तात्काळ करून ते ठराव आपण जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठवण्याची त्यांना आदेश दिलेले आहेत. त्यामुळं निश्चितपणानं भारतीय जनता पक्ष हा सर्व धर्माला सोबत घेऊन जाणारा आहे, सर्व महामानवांचा सन्मान करणारा पक्ष आहे. त्यामुळं आज आदरणीय सुरेशभाऊ खाडे यांनी जे समाजाला एक चांगल्या पद्धतीचं कार्य केलेलं आहे असं दाखवून दिलं की सुरेशभाऊ खाडे यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी बाबासाहेब आंबेडकरांना किंवा कुठल्याच महामानवाला कधी विरोध केलो नाही आणि करणार पण नाही. त्यामुळं निश्चितपणानं सुरेशभाऊ खाडे यांचं आज या मिरज तालुक्यातल्या आंबेडकरी समाजाच्या वतीनं मी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांचा आभारसुद्धा मानलेला आहे. आणि निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये मी एक आंबेडकरी समाजाचा कार्यकर्ता म्हणून या मागणीचा शेवटपर्यंत पाठपुरावा करेन अशी मी ग्वाही देतो. जय भीम, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय, जय मल्हार.